मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण रात्री उशिरा मालवणला पोहोचलो आणि आता वाजलेत 8. नाश्ता वगैरे उरकून आता आपण निघालोय सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी। हा किल्ला चारही बाजूने समुद्राने वेढलेला असल्यामुळे किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटीचा वापर करावा लागतो आणि त्यासाठी प्रत्येकी 100 रुपये द्यावे लागतात। तिकीट घेतल्यानंतर आपल्याला घालावं लागतं एक लाईफ जॅकेट। त्यानंतर या प्लॅटफॉर्मवर सर्वांना जमा करून 30-30 किंवा 40-40च्या ग्रुपने म्हणजेच बोटीच्या कॅपॅसिटीनुसार डिपॉर्ट केलं जातं किल्ल्याकडे। हळूहळू प्लॅटफॉर्मवरची गर्दी वाढायला लागली आहे। फायनली आपली बोट आली आहे आणि आपण प्रवेश करतोय बोटीमध्ये। एक एक करून आपले सर्व मेंबर बोटीमध्ये येत आहेत। ओके ना, एक असेल तुला आता इकडे बघ। आले आले बनाव ना। माझ्याकडे नाही नाही काय बोलतो काय खूप पहिला आलाय। आजूबाजूला बोटी दिसत आहेत। या सर्व बोटींचा वापर पर्यटकांना ने-आण करण्यासाठी केला जातो। फायनली आपल्या बोटीने बंदर सोडले आणि थेट निघाले किल्ल्याच्या दिशेने। जसजसं आपण किल्ल्याच्या जवळ येत जातो तसतसा किल्ला विजिबल होत जातो। आता आपण किल्ल्याच्या अगदी जवळ आलो आहोत। काही क्षणातच आपण असणार आहोत किल्ल्यामध्ये। किल्ला जवळ येताच बोटवाल्या काकांनी सूचना द्यायला सुरुवात केली। त्यांच्यानुसार आपल्याकडे किल्ला पाहण्यासाठी फक्त 1.5 तास आहे। आपली बोट बंदराला लागली आहे आणि आपण आहोत किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ।
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी या वक्राकार मार्गाचा वापर करावा लागतो. ह्या वक्राकार मार्गातून पुढे गेल्यानंतर आपल्याला या किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसते. या संरक्षणात्मक स्थापत्य कलेचा वापर शत्रूपासून महाद्वारास संरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. या वक्राकार मार्गामुळे प्रवेशद्वार शत्रूच्या दृष्टीस लवकर पडत नाही. हिरोजी इंदलकर यांच्या करवी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला 400 वर्षापूर्वी बांधून घेतलेला होता. ज्याचं समुद्रावर वर्चस्व, त्याचंच व्यापारावर वर्चस्व आणि त्याचंच सरकार या नियमानुसार महाराजांना या किल्ल्याची गरज भासली. समुद्र किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या कुर्ते बेटावर या किल्ल्याची स्थापना करण्यात आली. या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी जवळजवळ 5 वर्ष लागली. या दरम्यान अनेकदा महाराजांनी या किल्ल्यावरती भेटी दिल्या. इथे किल्ल्यासाठी 5 रुपये तर म्युझियमसाठी वेगळे 10 रुपये भरावे लागतील. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला दिसून येते ही विहीर. अशा 3 विहिरी या किल्ल्यामध्ये आढळून येतात. या विहिरी म्हणजे चमत्कारच. किल्ल्याच्या 4ही बाजूला समुद्राचं खारट पाणी असताना या विहिरींना पिण्याचं गोड पाणी येतं कुठून हे कोणालाच माहीत नाही. पाण्याच्या चवीनुसार या विहिरीला दुधबाव असं म्हणतात. दूध विहिरीच्या अपोजिट साईडलाच ही आहे साखरबाव म्हणजे साखर विहीर. तीनही विहिरींची रचना ही एकसारखीच आहे. ही साखरबाव म्हणजेच साखर विहीर. आणि ही आहे दहीबाव म्हणजेच दही विहीर. आता आपण जातोय ते तटबंदीकडे. तटबंदीवरून समुद्र कसा दिसतोय ते पाहण्यासाठी. तटबंदीवर जाण्यासाठी अनेक ठिकाणी अशा पायऱ्या दिसून येतात. या जिन्याच्या काही पायऱ्या तुटलेल्या आहेत, सो या जिन्याचा वापर करू नका. अनेक ठिकाणी तुम्हाला चांगला पायऱ्यांचा जिना आढळून येतील. आता या जिन्याच्या साहाय्याने आपण तटबंदीवरती जातोय. या तटबंदीची उंची 20 फूट असून रुंदी 12 फूट आहे. या तटबंदीवरून समुद्र अप्रतिम दिसतोय.
समोरच काही पर्यटक स्कुबा डायव्हिंग करताना दिसत आहेत. या भिंतीवरून समुद्राचा व्ह्यू बघण्याचा जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे. असं वाटत होतं की दिवसभर इथेच बसून समुद्राच्या या सौंदर्याचा आस्वाद घ्यावा, पण तेवढ्यात आठवलं की बोटवाल्यांनी फक्त 1.5 तासासाठी आपल्याला इथे आणून सोडलेलं आहे. तरी आठवण म्हणून खूप व्हिडिओज काढून घेतले. पुढे आल्यावर काही लोक समुद्रात उतरलेली पाहिली. खाली जायला एक छोटासा रस्ता आहे, मग तो रस्ता शोधत निघालो. ह्या पायऱ्यावरून तटबंदीवरून खाली उतरल्यानंतर थोडं पुढे गेल्यावर एक छोटीशी खिडकी आहे. त्या खिडकीमधून त्या साईडला जाता येतं. जिन्याच्या पायऱ्या खूप मोठ्या आकाराच्या असल्यामुळे जरा जपून उतरावं लागतं. तटबंदीवरून खाली उतरल्यानंतर आतील बाजूने किल्ल्याला एक्सप्लोर करूया. किल्ल्याच्या आतील बाजून एक 360 व्ह्यू. थोडं पुढं आल्यावर एक खिडकी दिसते जी आपल्याला किल्ल्याच्या बाहेरच्या साईडला घेऊन जाते. या खिडकीचा वापर चोरवाटेसारखा केला जात असावा. खिडकीतून बाहेर आल्यावर बाहेरून किल्ल्याची दृश्य काहीशी अशी दिसतात.
पुढे आल्यावर महादेवाचं मंदिर लागतं आणि या मंदिरातूनच किल्ल्याच्या बाहेर जाण्यासाठी एक भुयारी मार्ग आहे. किल्ल्यावरतीच एक छोटीशी म्युझियम आहे. त्यामध्ये अनेक जुन्या वस्तूंचा संग्रह केलेला आहे. या वस्तू संग्रहालयात रोजच्या जीवनातील वापरातील तसेच युद्धातील अनेक वस्तू शस्त्रे आपल्याला पाहायला मिळतात. वस्तू संग्रहालय पाहत असतानाच लक्षात आलं की बोटीवाल्यांनी दिलेली वेळ तर केवळ संपलेली आहे. वेळेअभावी अर्धाच किल्ला एक्सप्लोर करून बोटीकडे धाव घेतली. तर मंडळी, एकंदरीत आपला हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा प्रवास कसा वाटला हा कमेंटद्वारे कळवा. आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत तारकर्ली बीचवर. तर पाहत रहा बिंदास जगण्याची कला या आपल्या यूट्यूब चॅनलला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.